नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मी श्रीकांत शिंदवंत, बुलटेकली मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी रोज शेतमालाची आवक मोठ्या प्रमाणावरती होत असते. त्याचबरोबर शेतमालाच्या दरामध्ये रोजच्या रोज बदल आपल्याला पाहायला मिळतात. तर आज दिनांक 5 जून 2024 वार बुधवार, आज मार्केटमध्ये काय परिस्थिती आज आपल्याला पाहायला मिळते, त्याचबरोबर कोणत्या दरामध्ये आज आपल्याला बदल पाहायला मिळतो का? कारण काल भरपूर ठिकाणी पावसाचे पडसाद आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. तर पावसामुळे या ठिकाणी मालाच्या दरामध्ये आपल्याला बदल पाहायला मिळू शकतो. जर आजपर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक शेअर कमेंट जरूर करा. तर आपण हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहत असाल, आपल्या तालुक्यामध्ये त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये कोणत्या शेतमालाला काय भाव चालू आहे हे कमेंटमध्ये जरूर कळवा. तर चला आज पाहूयात की आज मार्केटमध्ये काय परिस्थिती आहे, कोणत्या शेतमालाला दर चांगल्या प्रकारे आज पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहू शकता काळी मालाची आपल्याला आवक आज मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर आज काळी मालाची आवक आपल्याला जास्त प्रमाणात वाढल्यामुळे या ठिकाणी दर जे आहे ते आपल्याला कमी झालेले पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला काळी महिना पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते आज या ठिकाणी 20 रुपये किलोपासून ते जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीसाठी 40 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. तर बऱ्याच ठिकाणी आपल्याला पावसाचं प्रमाण या ठिकाणी आपल्याला पाऊस झाल्यामुळे दरामध्ये या ठिकाणी आपल्याला घसरण पाहायला मिळते. त्याचबरोबर मार्केटमध्ये काळी महिन्याची आवक जी आहे ते मोठ्या प्रमाणावरती वाढल्यामुळे या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते आपल्याला आज कमी झालेले पाहायला मिळतात. या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आंब्यांची आवक आपल्याला पाहायला मिळते. तर आज आंब्यांसाठी आवक या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळालेली आहे. त्याचबरोबर आंब्यांसाठी क्वालिटी वेगवेगळी आहेत, हापूस, पायरी, त्याचबरोबर रयवाळ आंबा आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला आंबा पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आज 100 रुपये डझनपासून ते जास्तीत जास्त 300 रुपये डझनपर्यंत या ठिकाणी आपल्याला आंब्यांसाठी दर पाहायला मिळते. तर मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी ग्राहकांची संख्या आंब्यासाठी मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर दर कमी झाल्याने या ठिकाणी शेतकरी थोडेसे नाराज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी आपण स्वीटकॉर्न मक्याचं कणीस पाहू शकतो, चांगल्या पद्धतीमध्ये आपल्याला कणीस पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला 20 रुपये किलो ते जास्तीत जास्त 22 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर आवक आहे, त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी 20 रुपये किलो ते जास्तीत जास्त 22 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला स्वीटकॉर्न मक्याच्या कणसाला दर पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला चेरी पाहायला मिळते. तर चेरीसाठी आज कमीत कमी 250 रुपयेपासून ते 400 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे. क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते वेगवेगळे पाहायला मिळतात. त्याचबरोबर आवक आपण या ठिकाणी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये चेरी पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहू शकता पेरूची आवक आपल्याला पाहायला मिळते. तर कमी क्वालिटीमध्ये त्याचबरोबर कमी क्वालिटीमध्ये पेरूसाठी आपल्याला 8 रुपये किलोपासून ते जास्तीत जास्त 40 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळाले आहे. क्वालिटीनुसार त्याचबरोबर आवक या ठिकाणी पाहू शकता, दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला कमी पाहायला मिळालेले आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पपई पाहायला मिळते. तर पपईसाठी आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी 10 रुपये किलो ते जास्तीत जास्त 15 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला पपईसाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळालेली आहे. तर मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी ग्राहकांची संख्या या ठिकाणी आज कमी पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला पपईसाठी तेजीत पाहायला मिळालेले आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकता कलिंगड आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. तर कमी क्वालिटीला आपल्याला दर जे आहे ते 5 रुपये किलोपासून ते जास्तीत जास्त 10 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला कलिंगडासाठी चांगल्या कलिंगडाचा दर पाहायला मिळतो. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक ही आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळालेली आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता फणस आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात. तर ही मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये या ठिकाणी आपल्याला घट पाहायला मिळते. कमीत कमी 10 रुपये किलो ते जास्तीत जास्त 12 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला फणसासाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहू शकता लिंबांची आवक आपल्याला पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला दर जे आहे ते या ठिकाणी लिंबांसाठी उतरलेले पाहायला मिळतात.
तर लिंबांसाठी आज 40 रुपये किलो ते 50 रुपये किलो चांगल्या क्वालिटीचे लिंबांसाठी दर पाहायला मिळालेले आहेत. कमीत कमी 10 रुपये किलोपासून या ठिकाणी आपल्याला लिंबांसाठी दर पाहायला मिळते. तर क्वालिटी आपण पाहू शकता. त्याचबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळालेली आहे, परंतु पावसामुळे या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात.